नमस्कार मंडळी. तर पहिली गोष्ट, आज आहे मकर संक्रांत. सो तुम्हाला मकर संक्रांतीच्या हार्दिक 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 शुभेच्छा. आणि आज मकर संक्रांत निमित्त आपल्याला आहे 3 ऑर्डर मधनं एक ऑर्डर आपला अक्षय भाऊ मारणार, AR सिनेमॅटिक. त्यातनं 2 ऑर्डर मला मारायचे. एक ऑर्डर ऐरोलीला आहे आणि 2 ऑर्डर नेरुलीला आहेत. आता आपण निघालोय, बघू शकता, स्विफ्ट घेऊन आपली. तिचा सध्या हवा चेकअप चालू आहे. दादा हवा भरतायत. मग इथनं पेट्रोल पंपवर पेट्रोल फिलअप करून निघायचं डायरेक्ट लोकेशनला. तिथे गेल्यानंतर तुम्हाला बाकीच्या गोष्टी समजतील, काय आहे कसं आहे. आम्ही दोघंही आज आलोय. अक्षय सरांकडे आहे 16 प्रो शूट करण्यासाठी आणि माझ्याकडे आहे 17 प्रो मॅक्स. आणि आमच्या दोघांकडेही चांगली गिंबल आहे. दोघांचे शूट कसे होतात, काय होतात, हे तुम्हाला नक्कीच बघायला भेटेल. स्टे ट्यून. तुझं काय म्हणणं? भेटूया. भेटूया पुढं. माझ्या लेखा सांगणार कधी मला. पेट्रोल भरायला आलोय. पेट्रोल भरतोय तो दादा. दाखव त्याला पेट्रोल भरताना विरताना. भाई एवढं काय दादा सावधान. सिनेमॅटिक बनून मिळेल आमच्याकडे पेट्रोल घेतला- पंपाची. घेतला आयफोन, केलं सिनेमॅटिक पेज चालू. असले नाही रे आपण बाबा. उगत 2-2.5 वर्ष झाली का घासतोय या फील्ड मध्ये, क्षेत्रामध्ये. आहेत असे बरेच आहेत आमच्या इथं. घेतला आयफोन, उघडला सिनेमॅटिक पेज. आमच्याकडे सिनेमॅटिक बनवून भेटत 500 एडिटर येत तर काय नाही तर ना. घेतला बंद झाले चालू, घेतला बंद झाले चालू. अक्कल नाही ना, बक्कल नाही. बीट मॅच करा आधी, नंतर आमच्याकडे या. पुढे सांगतो तुम्हाला. बाय बाय. चार्जिंगला लाव आता लाव ना चार्जिंगला. घे ना लावलाय बघ. आईस, जो कोणी सिनेमॅटोग्राफी करत असेल ना, त्याने कृपया करून एक तर प्लस सिरीज नाही तर प्रोमॅक्स सिरीज वापरावी. नाहीतर हे प्रो वापरणाऱ्यांची अशी हालत होते. इज्जत द्या बाईक रायडर्सला, इज्जत द्या. आपण जाऊ आता त्यांच्या बाजूने. गुंग 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 गुंग. इज्जत इज्जत फुल इज्जत फुल इज्जत 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 फुल इज्जत. इज्जत द्या रे, नाही इज्जत द्या. एवढं भारी राईड करतात प्रोफेशनलिझमनी. कधी काय व्हायला नको यांना, बस एवढीच अपेक्षा. हम भी एक मोटो ब्लॉगर है. हाँ, एक जमाने में थे. अभी थोड़ा कमबॅक फिलहाल बंद करेंगे है. कमबॅक कमबॅक करेंगे. करेंगे. अभी जैसा गाड़ी नया अच्छा आएगा तभी कमबॅक होगा. पण अभी आपला आता आपला comeback. आपला ब्लॉग हिंदी मध्ये नाही भाऊ. अरे आपण हिंदी मराठी मिक्स सगळं मिक्स. हम आएंगे आता, आम्ही येणार मार्केटला. मार्केटला आम्ही आहोत. विश करा आपल्या प्रणव शेठचा आज बर्थडे मकर संक्रांतीच्या दिवशी. धन्यवाद. नाही हर्षल सर आहे ते. हे हर्षल सर कोणी येऊन 500 रुपये त्यांची ऑर्डर मारून जाते. 500 रुपयात माझ्या भावाची ऑर्डर चोरली. आणि सरांकडे येतात 500 वाले एडिटर आणि मारून जातात. ए रेट नका फोडू रे बाबा. तुमचा रेट तरी नका फोडू. काय मारायचं पाण्या? जाम मध्ये अडकलोय, काय करूया बघा. 10:30 पोहोचायचं होतं, पण इथंच आम्हाला 2:26 झाले. अजून इथनं पोहोचायला कमीत कमी 15 ते 20 मिनिटं लागतील. माझ्या वाघाचा फोन आलाय, करतो गाईस तुम्हाला नंतर फोन. तिकडे गंचोली स्टेशन आहे ना, या स्टेशनच्या बाहेर आहे. इथं स्टँडी लावली आहे आणि त्यानंतर गंचोली स्टेशनच्या बाहेर तिथं हा सगळा IT एरिया आहे ना. तर इथं मार्केटिंग जॉब केला मी एक. तर 2 ते 3 महिने जॉब, 3 महिने जॉब केला. मार्केटिंगचं काम होतं. असं स्टेशनच्या बाहेर ते स्टँडी वगैरे मार्केटिंगचे बॅनर वगैरे घेऊन उभं राहावं लागायचं दिवसभर. क्लायंट आले तर ठीक, ना आले तर मग काही नाही. दिवस असे जायचे. ते सोडून आज मी माझं कंटिन्यू केलं प्रोफेशन. आणि जे माझी हॉबी होती ती मी कंटिन्यू केली, व्हिडिओग्राफी. आणि त्यामध्ये मला जे आवड होतं ते मला चांगलं भेटलं आणि त्यामध्ये माझं सगळं चांगलं चालू आहे. बरं झालं तो जॉब सोडला आणि आज मी चांगल्या ठिकाणी आहे. मला एक चांगली स्टेबल इन्कम सुद्धा आहे. धन्यवाद. असाच सपोर्ट तुमचा मला राहू द्या. पुढे अजून जशी माझी ग्रोथ होणार, मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवणार. 0 to हिरो कसं होतं ते मी तुम्हाला 100% दाखवणार. गाईस, आपण पोहोचलोय शोरूमला. येस, कार जस्ट पार्क केली आहे. आपल्या सगळं बॅग्स वगैरे ठेवलंय. पहिले खायचं का? पहिले आपण काहीतरी खायला बघू.
कारण की सकाळी जे घरातनं निघलोय तेव्हापासून काहीच खाल्लं नाही. आपली गाडी पार्क झालेली आहे. शोरूमला आपण पोहोचलेलो आहे. दिघागाव स्टेशनच्या बाहेरच आहे. पहिलं जाऊन आपण आतमधल्या माणसाला भेटू, आपल्या आतमधल्या माणसाला. त्यांना सांगतो आम्ही आलोय म्हणून. नंतर कसं क्लायंट आलो त्रास नको. लक्षात ठेवा. हे अक्षय चल पटकन. क्रिसची अवलत. अल्कजार. गाडी कशी आहे? आपण आणि क्लायंट एकाच टायमिंगला पोहोचलोय माहितीये का? आपला नाद आहे का नाद तू बोल. हा काय बोलतो? तुझ्या युट्यूबच्या ब्लॉगच्या पैशाने घे ना भाई घे ना. मी कुठं काय बोलतोय. हे बघ ह्या गाडीचं आपल्याला शूट आहे. अक्षय झाल्या गाडी घ्यायची आहे ना आपल्याला शूट करायची. मस्त याला कोण सांगणार आपण इथं शूट करायला आलो, घ्यायला ना आलो. घेऊ का? अरे ऑटोमॅटिक घेतली. ऑटोमॅटिक आहे. क्रेटा मस्त होती ना त्या दिवशी. क्रेटा मस्त होती क्रेटा. अलका जर काहीतरी होते रे. बघ बघा किती मोठी गाडी आहे. 7 सीटर आहे. 7 सीटर माहिती आहे. टोळी आहे ना आपली सिनेमॅटिक. आपली टीम बसेल अख्खी बसेल आपली टीम. मजा आहे. आपलं त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे. त्यांना पण अजून कोणतरी त्यांचे पाहुणे येत आहेत. 15-20 मिनिटात. 15-20 मिनिटात आपण काहीतरी खाऊन येऊ. कर्जत पासून उपाशी आलोय रे. तू आणलंय मी नाही आणले भाई. इथं पोहोचणं महत्वाचं होतं ना खाण्यापिण्यापेक्षा. म्हणून आम्ही येस निघालो. फर्स्ट इम्पॉर्टंट आमचा क्लायंट असतो. पहिला प्रायोरिटी क्लायंट्सला. आज खूप ऑर्डर झाले की दुपारच्या जेवणानंतर संध्याकाळच्या टायमिंगचं नाश्त्याने जेवण एकत्र केले आम्ही. चले जाऊन येशील खाऊन. आम्ही खायला जातो आता. बाय बाय. इकडे काहीच नाही खायला. सिरियसली सांगू काहीच खायला नाही. समोर हायवे. लकीली इकडे एक फक्त बिकानेर आहे. म्हणून आम्ही बिकानेर मध्ये आलोय खायला. समोसा पाव खायला. समोसा पाव काय आता त्याच्यावरती भागावं लागेल. त्यानंतर बघू दुपारी जेवायला कुठं काय कसं भेटतंय. खाणे काय दुपारी जेवणाची सोय काय असते काय माहिती. आता अक्षय भाऊंची ट्रीट आहे दुपारी जेवणाला. हा ना व्लॉग मध्ये बोललं तुलाच देणे. मी मान आलो नाही. मी बोललो ना ते. का भाई एवढं नाही करू शकत का भावासाठी? काय माझ्यासाठी एवढं पण करू शकत नाही. ह्याच्यासाठी मी काय करतो. याला आज मी ऑर्डर दिली एवढी मोठ्या रुपयाची. माझ्या भावाला मी माझ्या भावासारखा समजतो. माझ्या 3 वर्षांनी लहान या. चटणी मेरे को सिर्फ सुक्का चटणी दो भाई. हा याला मी माझ्या भावासारखा समजतो. याला आज मी ऑर्डर दिले. काही नव्हतं याच्याकडे आज काही. वेलला बसलेला आज वेलला मी ऑर्डर दिले याला. काम होती. ऑर्डर होता का नाही? ऑर्डर नव्हती पण मेन ऑर्डर आहे ना. आपण सिनेमॅटोग्राफर ऑर्डर असण्याशी मतलब आहे. माझ्या भावाला ऑर्डर भेटले. ओके गाडी पण लय भारी आहे त्याच्याकडे. शूट बादशा करणार. त्याचा रिझल्ट पण तुम्हाला भारी. त्याचा रिझल्ट तुम्हाला एअर सिनेमॅटिकच्या पेजला बघायला भेटेल. मी लिंक टाकल आणि स्टोरी सुद्धा टाकल त्याच्यावरती बघा. खातो सर. खातिरदारी चालू आहे. खातिरदारी माझी सांगू तुम्हाला. नशीब एवढं पांडू आहे ना. हातात घेतला आणि मला त्यांचा फोन आला शोरूम मधनं की या शूट करायचं. लागलेत आमचे. आताही सुद्धा काय खायला भेटलं नाही. आता बघू. गिंबल ब्रो थांब बॅग घ्या अख्खी. तर गाईस आमचा अशा प्रकारे अल्काजारचं शूट पूर्णपणे कम्प्लीट झालं आहे. ऐरोली मधलं दिघागाव स्टेशनच्या इथं ते शोरूम आहे कमल हुंडाईचं. सो माझ्यासोबत अक्षय. त्यांनी आज कार मधनं बाहेर निघून जे रोड प्रेझेंटचे शॉट्स असतात ते अक्षयने घेतलेत. मी गाडीवर चालू होतो. आता आपण चाललो आहे नेरूलला. भावना होंडा अँड भावना महिंद्रा दोन्ही शोरूम बाजूलाच आहेत आणि दोन्ही शोरूम मधनं आपल्याला ऑर्डर आहेत. एक मी एक हा. 2 भाई दोनों दबाई. कधी पण या. गाईज आम्ही आलोय आता होंडा शोरूमला. तुम्ही बघू शकता. माझ्या क्लायंटला मी फोन केला पण ते मला बोलले की अर्धा ते पाऊण तास लागेल त्यांना यायला. आणि अक्षयचे क्लायंट महिंद्रा शोरूम तो पलीकडे आहे त्या साईडला. त्यांना 15 ते 20 मिनिटं लागणार आहे. म्हणून आम्ही दोन्ही शोरूम बघून घेतले कुठे आहेत काय कसं आहे. आमची तर कोणती गाडी आहे ती समजतच. होंडा सिटी आहे पण भारी आहे. एक भाई इधर मचा है, एक भाई उधर मचा है.
चाल रे चाल जाड्या. हा माजला का माजला लिफ्ट म्हणून माजला का? हा क्लायंट येते तोपर्यंत आम्ही शोरूम फिरतो आणि गाडी बघून येतो. हे बघा गणपती बाप्पा मोरया. पाय पडून अजून ऑर्डर भेटू. पाव रे पाव देवा पाव. अजून ऑर्डर आम्हाला सुद्धा भेटू दे. होंडा सिटी एक नंबर गाडी आहे. अक्षय आधीच आतमध्ये बसलाय. काय रे काय आतमध्ये काय करतोय काय तो? ही गाडी बघ भेंडी ते मूर्ती हे बघ इथं गांजाचं ऑप्शन आहे. हे बघ गांजा नाही ते पागल. ही कॉम आहे गांजा इंजा काय. तू लावला का मोबाईल चार्जिंग? अरे दलिंदर झाला प्रो सिरीज वाले तुम्ही. चीप पीपल्स गरीब इंसान. प्रोमॅक्स किंवा वापरा रे प्रोमॅक्स वापरा. कशी आहे गाडी कशी आहे? खूप गाड्या आहेत. आम्ही आलोय अजून क्लायंटला यायला टाइम वेट करतो थोडा वेळ त्यांचा. बघू कॉल तर लावलाय बोलले येतो लगेच येतो. त्यांची पोरांमुळे त्यांना टाइम होतोय. लहान पोर आहेत त्यांना. बघू आता काय कसं होतं. माझं शूट 100% चांगलं होईल कारण की इकडे मी आहे आणि अक्षय पण तिकडे चांगलंच शूट करेल. आम्ही यांच्या गोडाऊन मध्ये बघू शकता. ही बघा ही गाडी आहे आपल्या क्लायंटची. गाडीच गाडी. पण मेन प्रॉब्लेम असं की ते बोलतात डिलिव्हरी इकडेच जाणार. काय म्हणता? आता ते काकांनी घेतलं तेच नाव. मला तर नाही मला तर मॅडमांनीच इन्क्वायरी केली. गाडी ही पण आहे का? बघू आपली कुठली गाडी आहे समजेल. गाईज आम्ही आलोय आता महिंद्राच्या शोरूमला. हे बघा आलोय महिंद्राच्या शोरूमला आणि आपला अक्षय आतमध्ये गाडीत बसलाय. कुठल्या गाडीत बसलाय मी दाखवतो तुम्हाला. हा बघा कोणाचं काय तर कोणाचं काय. अरे किती गाड्यांमध्ये बसतो. काय मग अक्षय सर काय म्हणता? बघ 4x4 बघ. एक दिवस घेऊ आपण हीच गाडी हाच कलर 100% घेऊ 100%. ते पण युट्यूबच्या कमाईने. आता कसा बोलला. अजून आमच्या क्लायंटला यायला वेळ आहे म्हणून आम्ही थोडा टाइमपास करतो इथं. ते आल्यावर तुम्हाला कंटिन्यू करू आम्ही ब्लॉग. किती गाड्यांमध्ये बसणार आहेस अजून? बसू थोडंफार. आता फक्त आपले 2K व्हायला अनुज भावाचे फक्त 50 फॉलोअर्स बाकी आहेत. लवकर लवकर करून टाका. लवकरात लवकर करून टाका भावांनो. आपले 2K होतील. हे बघा सगळ्यांना 48 बाई सगळ्यांना पाठी तुला पण. हे बघ आणि ही व्हिडिओ 96K ला गेली आपली. 100K पण करून टाका पटकन. कसं आहे नाच चालू आहे का नाही आपलं? वन साईड काम असतं ना आपली. कसं आहे वन साईड काम वन साईड. आम्ही आमच्या जवळ आसपास पण नाही फिरून देत ना कोणाला. 500 वाले तर आमच्या कुठंच लागत नाही. आता आम्ही चाललोय BE मध्ये. BE 6 मला एक्झॅक्ट नाही माहित पण ओके असं उघडतं भारी ना. उघडतं भारी. नाही खेचाला बघ या राच ए बघ खूप. आणि हे तर बघ तिला ऑटोमॅटिकला पुढे मागं करायला जसं काय लिव्हर आहे एरोप्लेनचा. को पायलट को पायलट तू आहे. मी को पायलट आहे. सॉरी माय मिस्टेक. अँड आणि जी सीट वर घेतली तर हे भारी. हे भारी आहे. हे आवडलं आपल्याला. असं म्हणजे एकदम आर्मरेस्ट वगैरे. पाठीमागे काय नाही. पाठीमागे नल्ला काम आहे सगळा. जे काय आहे ते इथे. जे काय ते या गाडीला इथं आहे. स्टेअरिंग पण असं थोडं स्क्वेअर शेप मध्ये आहे. मला हेच आवडलंय. डीजे वैभव इन द मिक्स बूम 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 बूम. वाट लावशील. मला हेच आवडलं. आणि सनरूफ बघू शकता तुम्ही गाडीचा कसला भारी आहे. सनरूफ पाठचे पण उभे राहतील सगळे. सनरूफ एक नंबर आहे गाडीचा. एकदा बघावं लागेल ओपन करून. सनरूफ ओपन कसा नको करू दे थांब. असं डिप्पर लावू. बंद कर रे. हा बघा कांड करतोय नवीन गाडींमध्ये.
काय झालं ना आता स्वतःला गिरवी ठेवावं लागेल. एवढं चिप नाही मी जागेवर गाडी विकत घेऊ. काय म्हणता घ्यायची जागेवर? अक्षय घेईल, मी नाही घेणार, माझी तेवढी लायकी नाही सध्या. आपण लायकी बसा सध्या उंगळ्या नाही करायचं आम्हाला. फोन आला क्लायंटचा. तुझा फोन माझ्याकडे कसं का? बघू कोणाचा फोन आहे. माझा फोन कुठे आहे? मला फोन माहित. हो क्लायंटचा फोन आलाय, महिंद्रा. कॉल करतो यांना आणि बघू कुठे. हेलो, हाँ सर बोलिए. आया आया 2 मिनट रुको, बाहर आया 2 मिनट. हाँ. मोबाईल पकड, चलो बाहेर. ए उघडतो बघ असलं. ए ब्लॉग ब्लॉग मध्ये काय हे पण असंच आहे ना शेट. कलर पण मस्त आहे नाही का गाडीचा. उतरताना त्रास आहे थोडा, पण गाडी कलर मस्त आहे ना. क्लायंट आले तर आपले, बघू कुठे आहेत क्लायंट. क्लायंट आ चुके हैं अपने. कोण आहे क्लायंट? फॅमिली मॅन. हो हे क्लायंट आहेत आपले. बाईकने आलेत, 4 व्हीलरने जाणार. रोलला क्रेज धबधबा. आता यांच्याशी थोडं बोलून मला माझ्या ठिकाणी पण शूटला जायचंय. बघूया ना. मी अक्षयला त्यांच्यासोबत एंगेज करून देतो आणि मी निघतो. मी ह्याला मारीला उठसूट 8 जोड येऊन जाऊन नुसतं गाडीत बसतोय. कशी आहे नवीन? अरे ड्युअल टोन आहे. डिस्प्ले बॉक्स कसला मोठा आहे. पण एका गोष्टीचा वाईट वाटतोय अक्षय ऐक ना बाबा. 700 XUV बंद होतीये, ती बंद होऊन ही येते, पण मला तीच आवडते रे. भारी आहे ती गाडी. शेवटी पहिल्या प्रेमीला कसं विसरता येईल. ये चल बाहेर. गाडी बघा, गाडी बघा आमच्या झाकमुक अशी काळ्या कलरची. काय माहित कुठला कलर घेतला त्यांनी. पांडे जी आपको कौन सा गाड़ी है? अभी मेरे को नहीं मालूम है. आपको लिया है ना 3XO लिया ना, महिंद्रा 3XO. यस राइट. हेलो सर, कॉन्ग्रेचुलेशन आपको कार के लिए. आपके साथ रहेगा अक्षय कम हियर. अक्षय ही सूट कवर करेगा आपका. मैं हूँ वहाँ पे, मैं आते जाते रहूंगा, ऐसा कुछ नहीं. मेरा होंडा में यहीं पे. इसके बाद क्या करना है आपको, यहाँ पे तो बहुत क्राउड है, हम वो वाले लेन में जाएंगे. वहाँ पे आपको रोड प्रेजेंस का वीडियो अच्छा आएगा, वहाँ पे करेंगे हम. ओके हाँ, तो इसके बाद मैं उसको बोल रहा हूँ, मैंने उसको सब समझा वो कहाँ पे आना है कहाँ पे नहीं, तो वहाँ पे जाएंगे. सब गाँव वाली फॅमिली आहे, सब गाँव वाले फॅमिली आहे मेरे. आपली क्वीन स्विफ्ट अशी लावली आहे पुढे मागं दोन्हीकडं. गाड्याच गाड्यात. आता इथनं गाडी काढायची, पुढे मागं दहाव्या करावं लागेल. काय यार, काही बोलू. चलो गाइस, गाडी निकालते हैं. गाडी हुआ आता. मी जातो होंडा शोरूमला. माझ्या क्लायंट तिकडे येणार आहे आणि अक्षयसाठी जे क्लायंट आहेत ते आलेलेत. गाठभेट करून दिली मी तुम्हाला. इथनं गाडी काढून तिथे गाडी लावतो शोरूमच्या बाहेर. अक्षयला अक्षयची बॅग देतो आणि मी होंडा शोरूमला निघतो आता. चलो गाईज, हा बघा, हाच आहे तो रॉयल एनफिल्डचा शोरूम जिकडनं स्नॅक्स गेमिंगनी त्यांची जीटी घेतली होती नेरूल मध्ये. आपल्याला इकडनं जायचंय पुढनं राईट मारून होंडाच्या शोरूमला. भेटूया तिकडं. बाय बाय गाईज, आपण पोहोचलोय आपल्या होंडाच्या शोरूमला. डिलिव्हरी. ओके सर. गाडी पार्क करूया आपण इकडच.
हा बघा शोरूम, मस्त आहे शोरूम, शोरूम भारी आहे. येस, गाडी पार्क झाली. आता मी मोबाईल चार्ज नाही, शोरूम मध्ये थोडासा मोबाईल चार्ज करतो. आता शूटचे खूप वांदे होते. अशा प्रकारे आपले क्लायंट आलेले आहेत आणि गाडी सुद्धा आपली झाकून ठेवलेली आहे. डॉक्युमेंटेशनचं वर्क झालेलं आहे. आपले क्लायंट आहेत. मॅम, हेलो मैम. हेलो सर. अर्पिता मैम के ड्राइंग क्लासेस है कामोटे में, वहाँ पे जो भी है सबको अर्पिता मैम के क्लासेस में ज्वाइन होना है. ओके, वहाँ पे है अर्पिता मैम के सन, यहाँ पे देखिए. आपका नाम क्या है? आपका नाम क्या है? से हाय, से हाय. चलो, डॉक्युमेंटेशनचं सगळं झालेलं आहे. आता आपण करूया डिलिव्हरी शूट. ओके, काहीच बघू शकता तुम्ही, आपल्या गाडीवरती पूर्णपणे सिमेंट सांडलेलं आहे. काचेवर पण आहे, पूर्ण गाडीवर सिमेंट सांडलंय. पण नो प्रॉब्लेम, आपल्याला शोरूमवाले आपल्याला साफ करून देतात. शोरूमवाल्यांची सर्व्हिसिंग चांगली आहे. मला सुद्धा सर्व्हिस चांगली दिली यांनी. कार मला पूर्ण वॉश करून देत आहे, त्यांच्याकडनं सिमेंट पडलं म्हणून. चांगलं आहे, चांगलं आहे. सर्व्हिस चांगली आहे. होंडा शोरूम खरंच चांगलं आहे. आपली गाडी इकडे वॉश होणार आता. गाडी वॉश करायला एक माणूस आणि चेक करायला एक माणूस आहे. आज आता चांगलं आहे, यांनीच आपल्याला सांगितलं की इथं हे करून भेटेल. कारण की त्यांच्या शोरूमच्या बाजूला ना एका बिल्डिंगचं काम चालू आहे. त्यांचं सिमेंट पडतंय आपल्या गाडींवर. आपल्याला तिथं उभं राहिलेलं सगळ्याच गाडींवरती सिमेंट पडलेलं, म्हणून आपल्याला साफ करून देतात. ते पण चांगली साफ करतात. प्रेशर, फुल प्रेशर पाणी चांगले. आपली गाडी पण धुवून झाली. परत आता इथनं कर्जतला जायचं, गाडी परत मागणारच आहे आणि मला कर्जतला जाऊन परत गाडी धुवूनच आहे. पण तोपर्यंत इथं धुतणं इम्पॉर्टंट होतं, कारण की काचेवरती सिमेंट सांडलं होतं. आता नाहीये, आता सगळं धुवून झालंय. पण आपल्या गाडीच्या मागे जे आपलं नाव आहे ना सिनेमिक्स बानुस, त्याच्यावरती पण आहे, ते पण त्यांना धुवायला लावणार. शेवटी ब्रँड आहे भाई, आपलं नाव आहे. तर फायनली गाईज आमचे शूट उरकले आहेत. मला चौथा शूट सुद्धा लागला होता, पण मी नाही घेतला. कारण की मला ऑलरेडी मी तिसऱ्या शूटच्या रोड प्रेझेन्सचं शूट चालू होतं होंडा सिटीचं, त्याच्यावर मी शूट करतोय आणि मला त्यांचा कॉलवर कॉल येतोय. मी त्यांना बोललो की मॅडम मी ऑलरेडी शूटला आहे, मी तुम्हाला करतो कॉल बॅक. त्यांना कॉल बॅक केला की त्यांनी 4 फोन केले, मी त्यांनी फोन उचलला नाही. होंडाच्या शोरूम मध्येच होता तो शूट. त्यांच्याशी माझं बोलणं सुद्धा झालं, रेट वगैरे सगळं डिफाईन झालं आमचं ऑलरेडी. पण काय करणार, मी माझं एक शूट सोडून दुसरा शूट तर कव्हर करू शकत नाही. अक्षय सुद्धा आलेला आहे आपल्यासोबत. अक्षय सर, तुमचं महिंद्राचं शूट कसं झालं? शूट खूप छान झालं आणि थोडा टाइम झालाय आम्हाला. आता आम्ही पहिले जेवतो, नंतर आमच्या तोंडातले जे शब्द बाहेर निघतील, नाही तर तोपर्यंत आम्ही डेड आहोत. काही सिरियसली सांगू, सकाळी जे खाल्ले तेच खाल्ले, अजून जेवलो पण नाही. समोसा पावावर आहे एका समोसा पावावर. मी तर सँडविचची ऑर्डर देऊन सँडविच त्याला बोललो दादा पार्सल कर, माझे क्लायंट आलेत, मला त्यांचा कॉल आलाय. म्हणून मी ऑर्डरला गेलो, तिकडे शूट वगैरे कव्हर करून आता निघालोय आणि सँडविचच पार्सल केलं, विसरले. पेमेंट पण झालेलं आहे. अति हुशार माणसं अशी असतात. काय करणार गाईस, घाई गडबड रशच एवढा झाला आमचा. जाऊ दे, आता पहिलं खायला बघतो काहीतरी. आता आम्ही आहोत खारघरला. रस्त्यात कुठं भेटते पनवेलला, बघू कदाचित पनवेलला चला जेवू द्या आम्हाला. गाईस, आमच्या अक्षयचा मसाला पापड आलेला आहे. आम्ही आलोय हॉटेलला जेवायला, पण आज संक्रांती म्हणून व्हेज खावं लागेल. शेठ काय म्हणता, उपास धरला का नाही सकाळपासून? हा, समोसा नसता खाल्ला सकाळपासून तर आता आपला उपास असता काय शेठ? फक्त समोसाच्या जागी खिचडी खायला पाहिजे होती. संक्रांतीचा डायरेक्ट उपास झाला असता. खरं मसाला पापड मागवलाय आता. तिळगुळासारखी गोड गोड बायको भेटली असती. घे घे घे, गोडकडे घे तुला. आहे माझी बायको गोड. आता बोललो असतो तुला बायको गोड आहे, तू काय आता बोलत नाही मी ब्लॉगवर. राहू दे, काय बोलत नाही. राहू दे, भाऊ आहे तू माझा. बाय बाय गाईज. तर गाईज आम्ही पोहोचलो आहे सक्सेसफुली. घरी नाही, पण आमच्या प्रणव शेठच्या ऑफिसला. तुम्ही बघू शकता कर्जत लाईव्ह.
त्यांचं ऑफिस आहे आणि आज त्यांचा बर्थडे आहे. सो आपण केक घेऊन हे बघा सिनेमॅटिक बनू. आणि इकडे बघू शकता तुम्ही सिनेमॅटिक हर्षू सिनेमॅटिक हर्षू बघा काय S25 अल्ट्रा आणि काय 16 प्रो. इकडे आमच्याकडे सिनेमॅटिक पनू 16 सोबत. याला तर तुम्ही ओळखतच असाल, सकाळपासून बघताय ब्लॉग मध्ये. AR सिनेमॅटिक गरीब माणूस सकाळपासून यांनी त्याचा फोन कमीत कमी 7 ते 8 वेळा चार्जिंगला लावला. हो बाबा खूप वेळा चार्जिंगला लावला त्याने. माझा 17 प्रो घ्यायलाच लागेल. आणि गाईज मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची. हा जो भाऊ आहे ना माझा, आम्ही सगळे सिनेमॅटोग्राफर आहोत. ही माझी टीम आहे टोटल पूर्ण. पण माझ्या भाऊ सोबत गद्दारी झाली. त्याने एक शूट डन केलं, अमुक मध्ये डन केलं त्याने. एक भलता पोरगा आला 500 रुपये त्याचं शूट करून गेला. 500 मध्ये तर आमचं कोण पण सांगतो शूट करायला आला. 5 वाला आला भाऊचं ऑर्डर मारून गेला. माझं सगळ्यांना एवढंच म्हणणं आहे, ऐक ना, पण माझं सगळ्यांना एवढंच म्हणणं आहे, थोडे पैसे जास्ती मोजा पण क्वालिटीसाठी मोजा. 500 700 800 1000 वाले राज भेटते, इकडे ये ना. क्वालिटी भेटणार नाही. संबंध माझा पैसा राहता की बघू शकता आता सगळे बसलेले. आता आम्ही आमच्या प्रणव शेटचा केक कट करू आणि केक कट करून आल्यावर घरी म्हणणार. आजचे जे काही शूट झालेलं आहे ते सगळं एडिट करणार रात्री आणि रात्रीच क्लायंटला पाठवणार. मी ब्लॉग इथेच एंड करतो कारण की ताकद तर संपलेली आहे. सकाळच्या नाश्त्यानंतर दुपारचं जेवण संध्याकाळी 7 वाजता केलेलं आहे. काय जेवलं काय काय मटर पनीर, बटर रोटी आणि डाळ भात भाव. जिरा राईस दाल तडका. ए बाई, याला खायचं होतं जिरा राईस दाल तडका. साल्या भूक लागलेली काय पण चालून बोलू वेस्ट पण खायला घाल. एवढी भूक लागलेली एका पावर समोसा पावर होतो आपण एवढं लक्षात ठेव. कष्ट केले पाहिजे. तुम्हाला रिझल्ट जे काय आहे ते रिझल्ट माझ्या इन्स्टा पेजला बघायला भेटेल. सिनेमिक्स बाय अनुज इथं लिंक मी खाली आणि डिस्क्रिप्शन मध्ये पण लिंक दिली असेल. त्यानंतर फॉलो, लाईक आणि शेअर, सबस्क्राईब सुद्धा करायला विसरू नका. इन्स्टाला लाईक, शेअर आणि युट्यूबला सबस्क्राईब आणि पूर्ण व्हिडिओ नक्कीच बघत जावा. माझा मागचा पूर्ण बघा बघितलं तर. आणि या पुढचे पण जे काही ब्लॉग असतील ते सगळे पूर्ण बघा. आपण भेटूया तुम्हाला पुढच्या ब्लॉग मध्ये. जो काय आता आहे एक इन्क्वायरी आहे ती कन्फर्म झाल्यावर मी सांगायला. बाकी असाच सपोर्ट तुमचा चालू ठेवा. इन्स्टाला 2K होणार आहेत, ते लवकरच होऊ द्या. त्याचं सेलिब्रेशन पण आपण छोटा मोठा कानाचं पण करू. सो फॉलो, लाईक, शेअर, सबस्क्राईब इन्स्टा आणि युट्यूबला करायला विसरू नका. काय नाही बाय बाय. बस आलेत ना